पब्लिक, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या न्यू ब्लॉगमध्ये. तर आज शनिवार आणि आज ना आमच्या शाळेमध्ये रांगोळी स्पर्धा आहे, म्हणजेच की मुलीची. आणि दुपारून ना म्हणजेच की 12 ते 1 मध्ये आमची कबड्डी मॅच आहे. तर आता ना आपण झालो लेट, तर आपल्याला जायचं आता शाळेमध्ये. तर चला काय जाऊया आता शाळेमध्ये आणि शाळेमध्ये जाऊन आपला ब्लॉग रिकवर करून घेऊया. तर चला. तर काही ना आता आलो आपण शाळेमध्ये आणि शाळेमध्ये ना ते कवायत वगैरे घेतोय. आणि म्हणजे ना 26 जानेवारीचे ते तुम्हाला म्हणले की 10 शाळा एक साथ हे होणार आहेत, म्हणजे की सहभाग घेऊन कार्यक्रम लय मोठा होणार आहे. त्याचीच प्रॅक्टिस चालू आहे. आज आहे 24 जानेवारी, तर आजपासून ना प्रॅक्टिस चालू आहे त्याची. आणि ते ना कवायत वगैरे लय घेतात पाया मांडे वगैरे दुखतात म्हणून ना काहीच ते कवायत सोडून आलो आम्ही बाहेर. तर आता काहीच नाही. आता ते कवायत वगैरे झाले ना मग जाऊ आपण शाळेमध्ये. गाईस तुम्हाला काय सांगू, आता एवढा डेंजर सीन झाला ना, सर मागेच आम्ही पुढे येतो शाळेमधून. लय डेंजर राव. बघा मी एकटाच नाही हो, माझ्यासारखे लय जण आहेत, लय 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 जण आहेत. दाखवू का? हो का, ते बघा दिसले का? म्हणून म्हणतोय मी शाळा बुडत नाही. नाही बोलेच म्हणजे हादीच्या बाहेर त्यांनी घेते ते कवायत वगैरे. काहीच काल आपली कबड्डीची मॅच झाली नव्हती, तर आज होणार आहे. तर बघू शकता प्लेयर. तर आता होते आपली कबड्डीची मॅच. हे बघा ग्राउंड वगैरे तयार केले तिथे दिसेल का? हे बघा दिसत असेल तिथे ग्राउंड वगैरे तयार झाले. आणि आता ना होते आपली कबड्डीची मॅच. बागवान भाऊची तर एकदम तयारी जोरात आहे. तर काय आता चला जाऊ ग्राउंड वरती आपली मॅच खेळण्यासाठी. आता मी घातलं किट आणि भाऊला नाही आपल्या किट, तर भाऊ रडतोय. हो का बघू शकतो, रडतोय नाही, भाऊ नाराज होत आहे. तुम्हाला माहिती आहे आपण तर कबड्डीची मॅच खेळायला गेलतो, परंतु कबड्डीची मॅच आपण हारलो. आपल्याला कबड्डीच खेळता येत नाही तर आपण जिंकणार कुठून? आणि नवयुवाले असे आहेत ना, म्हणजेच की त्यांची प्रॅक्टिस आहे 2-3 वर्षाची, त्यांची मेहनत आहे. ते कबड्डी त्यांनी आतापासून 2 या 3 वर्षापासून त्यांनी मेहनत करतात. आणि आपण ते म्हणतात ना, पहिलवान को दूध पिलाओगे और सीधा कुस्ती खेळणे के लिए भेजोगे तो हारेगा ही ना, उसके लिए सराव म्हणताय. तर तशी कथा आपली झाली, म्हणजेच की आपल्याला काही खेळता वगैरे येत नव्हतं, तरी पण आपण गेलतो खेळायला आणि हारलो. काय सांगू. तर आता आलो आपण घरी. तर येऊन लय वेळ झाला गाईस, तुम्हाला काय सांगू. तर आता घेतो मी ब्लॉग. तर आता घरी वगैरे आलतो आपण आणि ना मग नंतर आता जाऊ बाहेर आपण, कारण की आता दुपारचे 3 या 4 वाजतेच. आता जाऊ बाहेर आपण आणि मग नंतर ना तुम्हाला तर माहितच आहे बाहेर जाऊ म्हणजेच की ग्राउंड वरती. तर चला गाईज आता आपण जातोय. तुम्हाला तर माहिती आहे काय आपलं चॅलेंज आहे काय नाही. तर आता जातोय आपण पाटोदा, BK पाटोदा ह्या गावाला. म्हणजेच की असं तर आपल्याला काही काम नव्हतं आणि आता वाजतात 4, तर आपल्याला काही काम वगैरे तर नव्हतं. आणि आता ना जातोय आपण BK पाटोदा ह्या गावाला, म्हणजे त्या गावावरचं जाऊन शूट काढण्यासाठी. तर आता जातोय इथून पहिलं तर जातो आता पेट्रोल टाकण्यासाठी. पेट्रोल वगैरे टाकणं झाल्याच्या नंतर मग नंतर BK पाटोद्याला जाऊ आपण. चला गाईज पहिले तर पेट्रोल टाकायला जाऊया. आता पेट्रोल पंपावरती पेट्रोल वगैरे टाकून घेतोय आपण गाडीमध्ये, बघू शकता तुम्ही. आता पेट्रोल तर झालं टाकणं, आता निघू आपण पाटोद्याकडे. आता तुम्ही जसं की बघितलं आपण गाडीमध्ये पेट्रोल वगैरे टाकून घेतलोय. तर आता आपण जातोय पाटोदा, BK पाटोदा म्हणतात त्याला. तर आपण जातो BK पाटोद्याला. तर इथून सरळ गेले की म्हणजे एक आणि अर्धा किलोमीटर समजा गाव लगेच येऊन जाईल. कारण की आज आम्हाला थोडा उशीर झाला म्हणून आम्ही ना आज जवळचं गाव पकडले, म्हणजेच की आपल्यापासून ते गाव कमसे कम 3 या 3.5 किलोमीटर दूर आहे. आणि आपल्याला उशीर होते का इथं बघा, दिवस मावळतं इथंच म्हणून. थोडा काय उशीर नाही, 15 मिनिटात जातं. 15 मिनिटात लय झालं, इथंच आहे की अर्धा तास. तर जाता लगेच जायचं आणि लगेच आपला शूट वगैरे कम्प्लीट करून आपल्याला यायचं, दुसरं काय नाही, तुम्हाला तर माहितीच आहे. तर चला काही आता जाऊया पाटोदा या गावला. तर काय जाता आपण पोहोचलोय गावामध्ये, तर गेलो नाही. तर हे बघा इथं पाटी आहे. गावातले सरपंच नाही, इथल्या सरपंचने मला कमेंट केली, म्हणजे BK पाटोदा जे गाव आहे इथले सरपंच जे आहेत त्यांचं नाव काहीतरी आहे, मला तेवढं काही ध्यानात नाही. पॉवर ऑफ ब्लॉग नाही ब्लॉगर म्हणतात. तर इथल्या सरपंचांनी ना मला केली ते कमेंट. तर असं कमेंट असा होता ना, जे तू चॅलेंज ठेवले त्याच्यामुळे तू पण म्हणजे तू पण खुश आहे आणि गावकऱ्यांचा उत्साह पण काही वाढलेला आहे, म्हणजे की जास्त वाढलेला आहे. म्हणजे सर्वांना वाटतं ना, तर माझ्या गावात कोणी यावं, माझ्या गावामधला व्हिडिओ काढावं. तर असा विषय असा आहे ना, तर माझ्या इकडे ना माझ्या तालुक्यामध्ये मला सोडून दुसरा ब्लॉगर म्हणला तर आहे, आणि मला सोडून तर दुसरा ब्लॉगर नाही आहे.
तर म्हणजे आपण जे चॅलेंज घेतले माझ्या तालुक्यामध्ये जेवढे गाव आहेत त्या गावाला जाऊन आपण व्हिडिओ काढायचं आतापासून तर इथं कोणी केलं नाही आणि आपण करतोय. आतापासून तर इथं कोणी काही केलं नाही असं चॅलेंज आणि आपण करतोय म्हणून सगळे इथल्या ना गावकऱ्यांचा या सर्वांचा ना उत्साह काही वाढलेला आहे. तर आता आलो आपण जी की पाटोदा इथे. आता इथं आलो तर इथला शूट तर तुम्हाला माहिती आहे, शूट वगैरे घेऊया आणि मग नंतर जाऊया काही. आता पाटोदा या गावामध्ये आलोय तर आपला 2-3 ठिकाणचा तर शूट झाला का ना भाऊ? हा झाला, 2-3 चिकनचा शूट झाला. हा आणि आता इथं मंदिरचा पण आपण शूट वगैरे घेतलोय. आता ना हे मंदिरचा शूट घेतलोय तर आता मंदिर आपण भारी आहे, बेंच फेंच पूर्ण आमच्या कॉलेज आमच्या नगरमध्ये डॉक्टर APJ अब्दुल कलाम नगरमध्ये असं जर काही साहित्य झालं बसण्यासाठी तर आम्हाला दोघांसाठी तर लय चांगलं होणार आहे. कारण की रात्रभर आम्ही म्हणजे एक वाजता रोज जेव्हा बसलो ना तर तेव्हा 2-3 घंटे तर आम्ही बोलतच बसतो. तर ते जाऊ द्या. कॅमेरा लेन्स आहे का? हा इथं लेन्स आहे. तर आता ते जाऊ द्या. आता जाऊ गावामध्ये आणि ना आपल्याला शूट वगैरे घ्यायचा आहे. तर चला शूट वगैरे कंप्लीट करून नंतर आपण बोलत बसूया. तर चला गाईज आता पहिले शूट घेऊया. गाईज आता आपल्याला हे पाटोदा या गावाचा ना शूट वगैरे झालाय. तर आता आपण जातोय जोगोटकडे. तर चला गाईज पाटोदा या गावामध्ये आपण गेलतो. गावामध्ये हिंडलो वगैरे पाटोदा या गाव ना बऱ्यापैकी म्हणजे बऱ्यापैकी तर विकसित आहे. म्हणजेच की गाव डेव्हलप आहे. आपण तर गेलतो तिकडे म्हणजे मेन गावामध्ये गेलतो. गाव लय लांब नाही बाबा, इकडे जाय बघू शकता. पाटोदा हे गाव ना बऱ्यापैकी विकसित आहे. म्हणजे की नाही असं नाही, चांगलं पण गाव आहे आणि सगळं चांगलंच आहे. ते जाऊ द्या, आपल्यासाठी तर सगळे चांगले आहेत. आपण चांगलं राहिले तर सगळे चांगले राहतात. तर ते जाऊ द्या. तर आता आपण जाऊया चौकुटकडे. तर चला गाईस आता चौकुटला जाऊया आपण. तर पब्लिक आता आलो आपण घरी. तर घरी वगैरे आलोय तर तुम्हाला माहितच आहे आता घरी आलो तर काय करायचं, काय एडिटिंगला बसायचं जेवण वगैरे करू. तर गाईस आता आपला ब्लॉग इथे समाप्त करूया. तर भेटूया दुसऱ्या ब्लॉग मध्ये. तोवर पुन्हा बाय.